अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार. हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासाल तेवढा कर्म विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही. तो फक्त सद्गुरूंकडे आणि संतांकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मेळ निघून जाऊ द्या, पावन व्हा. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा आणि तुम्ही आनंद लुटा. भक्तांनो, ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतींच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखावा. ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही, तेथे महाराज आहेत, तेथे समस्त ब्रह्मांड वास करते. तुम्ही अशी कल्पना करा, सकाळी आरामात 7 वाजता उठायचं, चहा दाढी अंघोळ 8 वाजेपर्यंत, नंतर 15 मिनिटं चक्क टिवळ्या बावळ्या. 9:30 वाजता साधारणपणे तुम्ही घर सोडत असाल तर सकाळी 1.25 तास वेळ उरतो. संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत टिवळ्या बावळ्या. रात्री 9ला जेवण असेल तर 2 तास मिळतात. 9 ते 9:30 जेवण, पुन्हा 10 वाजेपर्यंत अर्धा तास उरतो. 10 वाजता जनगणमन, रोज 3.25 तास मिळतात. त्या वेळेचा आपण काय उपयोग करतो? कोणाला 3 तास रिकामे, कोणाला 2, कोणाला 2.5, पण त्याचं काय करतो? 3.25 तासांप्रमाणे वर्षात 77 दिवस होतात. एका वर्षात आपण 2 महिने वाया घालवतो. मग उभ्या आयुष्यात तसं वेस्टेज किती होईल? माऊलीला सांगायचं आहे, स्वामी भक्तांनो, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निश्चयवादी विचार केल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, न मागताही खूप काही मिळून जाईल. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला स्वामी माऊलींचा व्हिडिओ आवडत असेल, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. स्वामी सांगतात, आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहे. आता आपल्याला स्वामीच्या बँकेत अन्याय भक्तीचे खाते खोलायचे आहे, आणि ह्या अन्याय भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे. या बँकेचे चालक, मालक, पालक स्वतः परब्रह्म आहेत. ही स्वामी नामांची ठेवी कधीच बुडणार नाही, उलट लाखो पटीने वाढून परत येईल. जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो, गणगोत इथला परकाच वाटतो, लाचारी आयुष्य बेकार मज वाटते, कन्हत रोज जगणे आता नको वाटते. मी चाललोय प्रवासी, तो रस्ता चुकीचा होता, मुक्काम जे लाभले तो गाव अनोळखी वाटते. आधार मी शोधला ते घर बंदिस्त होते, अंधारात मी एकला छप्पर अपुरा वाटते. अवस्थ या वाटा अन मी मुसाफिर नौका, भेटला जो सोबती तोही घातकी वाटते. आयुष्य माझे मला शत्रू समान झाले, आयुष्य वाटताना देव चुकला वाटतो. तर हा स्वामी संदेश तुम्ही ऐका. अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये? थांब आता हे सर्व. किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडवण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा, मी तुझ्यासोबत आहे. त्यांची गांभीर्य नाही आहे का तुला?
सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास नाही होणार. तर भक्तांनो, माऊली म्हणतात, आयुष्य बिंदास जगायचं. कोणाचे वाईट करायचे नाही, कोणाचे वाईट चिंताचे नाही, कोणाच्या मागे वाईट बोलायचे देखील नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण आहेत? म्हणून आयुष्यात तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. माऊली म्हणतात, भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एक चिंताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या साधनात जाऊन सुखी होतो, हे सत्य आहे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेले 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका. तर स्वामी भक्तांनो, पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही गेले तरी ते स्वामींना पोहोचतच. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये नक्कीच बोला. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावीच लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण आहोत? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो, एवढंच की पण उशिरा मिळेलं फल हे नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणताही प्रसंगी स्वामींना, स्वामीच्या सेवेला तर भक्तांनो, स्वामी नामस्मरणाचे महत्त्व बघा. स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल. भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल. चालताना नाम घेतले तर ते तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतले तर ते ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होईल. घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल. हे लक्षात ठेवायचं. स्वीकारले पाहिजेत. आपण कोणासाठी इतकं पण महत्त्वपूर्वक नसतो जितका आपण विचार करत असतो. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही. तक्रार नाही, धन्यवाद शिकलो. तुझ्या संगतीत स्वामी. नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे. आता तुझ्या इच्छेतच इच्छा मिळून राहायला शिकलो. तर भक्तांनो, स्वामी म्हणतात, रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे मात्र चुकीचे असते. विश्वास ठेव. श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. कधी कधी घरात अचानक नकारात्मकता येते, मन बेचैन होते, काही कारणासाठी इच्छा होत नाही, मनात वाईट विचार, भीती, दडपण वाटू लागते, तेव्हा हा उपाय नक्की करून बघा. एका वाटीमध्ये घरात असेल तर रुद्राक्ष घ्यावा व त्या रुद्राक्षाचा 12 ज्योतिर्लिंगाचे नाम घेत ते स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. त्यामुळे मन शांत होऊन प्रसन्न वाटू लागते. तर भक्तांनो, स्वामींनी आपल्याला जे काही दिले आहे त्यामध्येच सुख मानून आनंदाने राहणे महत्त्वाचे असते. मोठेपणा काही कामाचा नाही. जैसे ठेविले स्वामी तैसे राहावे आनंदाने आपण. जगाचा तो पालनहारण आणि आपण त्याचे दास. हेचे किती थोर भाग्य लाभले आणि सोबत आहेत स्वामी महाराज. स्वामी म्हणतात, लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं आहे. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. पाय घसरला तेव्हा सावरायला कोणी नव्हते. धाय मोकळून रडले
तेव्हा आवरायला कोणी नव्हते. एकटे होते तेव्हा मी. आहे एकटीच, आहे ही मी. पण त्या आणि ह्या एकटेपणात आहे खूप फरक. तेव्हाचा एकटेपणा हा होता लादलेला, आत्ताचा आहे मी अंगारलेला. तेव्हा गरज होती कोणीतरी अश्रू पुसण्याची, आता सवय झाली अश्रूसवे हसण्याची. कशाला हव्यात कुबड्या नात्यांच्या, उगीच लादलेल्या नसत्या अपेक्षांच्या. आता नको वाटतो ते गर्दीला एकटेपणा, उगमला मज आता माझ्यातील मीपणा. रस्ता चुकणं चुकीचं नसतं. माऊली सतत आपल्याला हेच सांगतात. प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल. महाराज त्यांच्या योग्यक्षम निश्चित चालवतात, पण सदैव त्यांच्या पाठीशी देखील असतात. उगीच विनाकारण कोण कोणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्राबंधाने त्यांची नोंद अगोदर करून ठेवलेलीच असते. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. तर माऊली म्हणतात, अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करायचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने शोधते. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही काय. भक्ता, लोक काय म्हणतील हा विचार करू नको. लोकांनी तुझ्याबद्दल काय म्हटलं पाहिजे हे तूच ठरव आणि त्यानुसार स्वतःलाच घडव. लोकांनी तुझ्याबद्दल काय म्हणावं असं जे तुला वाटतं ते म्हणायला त्यांना भाग पाड. स्वतःला तू सिद्ध कर. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्डसारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण कालांतराने आपल्याला त्याची किंमत चुकल्यावरच लागते. एक लोहारदादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते. मी विचारले, किती वर्ष झाली हातोडी आणि ऐरणीला? लोहारदादा म्हणाले, हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे. मी विचारले, असं का? तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले, घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत, तर ते कणखरपणे उभेच असतात. यावरूनच स्वामी म्हणतात, नेते जेव्हा तुमच्या हातातून काही हिरकावून घेते तेव्हा त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते. जसे की कोणताही व्यक्ती जर डिक्शनरीवर झोपला तर स्पेलिंग पाठ करू शकत नाही किंवा कितीही पुस्तके उशाशी घेतले तरी अभ्यास डोक्यात जाऊ शकत नाही. तसेच कुठलाही व्यक्ती बिना मेहनत केल्याशिवाय आपली कामाची शक्ती वाढवू शकत नाही. त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. त्यामुळे मेहनतीला तुम्ही जास्त महत्त्व द्या. तर माऊली म्हणतात, नोकरी मिळवण्यासाठी, बढती होण्यासाठी, व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी, मानसिक त्रास कमी होण्यासाठी उपाय केले तर फायदेशीर ठरतात. बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. तर भक्तांनो, प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तर विचार करायला लावतात, हे मात्र नक्कीच आहे. पांढरे कपडे घालणाऱ्या व्यक्तीची कमाल असते. कपड्यांना एक छोटासा डाग लागू नये म्हणून खूप जपावं लागतं त्याला, आणि लागलाच तर तो घेऊन वावरताना मन अगदी ऊसाच्या खाण्यात टाकलेला ऊसासारखं स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत असतं. त्या व्यक्तीपेक्षा आहे. जर माझे नाम तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे. तर भक्तांनो, जसं बागेत लावलेली छोटीशी रोपटी जेव्हा सुंदर बहारदार फुले देऊ लागतात
तेव्हा कौतुक त्या रोपट्याचे आणि फुलाचे केले जातं. त्याचा माळी नामानिराळा राहतो. फूल बहरली नसती तर मात्र माळी. एक मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना पण तिथे घास असावा सुखाचा. तरच जीवनाला अर्थ, नाहीतर सगळं व्यर्थ. एकदाच जन्म, एकदाच मरण, येणार उघडा, जाणार उघडा. अरे माणसा, काय म्हणतो माझं माझं, इथं काहीच नाही तुझं. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.